हॅलो हॅलो. बुवा जेवढं बोलले 100% मी परत करणार. अर्ध्या तासाचा माका पेटवू काढण्या पण टायमिंग अर्धा तास दिलेलो ज्या होईल त्या अर्ध्या तासात सेटिंग खरं तर गोवांची झालेली आहे. कारण पैसे वाटून ठेवची माझ्यावरती कधी वेळ येऊ की नाही. त्यांना एवढा भजन करून जो दुसऱ्याक सांगता बुवा दुसऱ्याक सांगतात की मी एक तास रुपवारी काढले. मग समोरच्या बुवाने काय केलं? समोरच्या बुवाने काय केलं? मी 40 मिनिटं रुपयाच्या बघा घेतला आणि समोरच्या बुवांनी 1 तास 5 मिनिटं घेतले. बुवा टायमिंग लावून असेल. या कलियुग आहे बुवा. 100% तुमचे सगळे पॉईंट मी क्लिअर करणार. मग इथून जाणार. बुवा बसून घे खुर्चीवर. वारण बुवा तुमचे गाव मी झेललंय. आता माझे गाव झेलूची तयारी ठेवा. काय लोक 4 साईडने बोलणारी असतात की रिस्पेक्ट देणार. समोरचं बुवा जर माकाचा रिस्पेक्ट देत असतात तर मी समोरच्या रिस्पेक्ट देतो. कारण स्टार्टिंगला मी बुवांना रिस्पेक्ट दिला, अहो जाऊ केलं, पण नंतर बुवांनी अरे तुरे केलं. त्याच्यामुळे रूपाच्या भंगाला थोडस मी अरे तुरे केलं बुवा. पण नियमावलीप्रमाणे तुम्ही अरे तुरे केलात मला. ते काय दुसऱ्याचे मी म्हणून तुमका सांगले की तुमच्यावरती संस्कार काय झालेत बघा. मी तुमचे संस्कार काढण्याएवढं मी काय मोठं बुवा नाही. 100% तुमचे सगळे विषय अध्यात्माच्या माध्यमातून घेतले. कारण या बुवांचे पॅटर्न ठरलेलो. हे बुवा वारण बुवा जरी पण जातले ते पॅटर्न ठरलेलो की सोपीन गोसाई बुवा घराकडे बाह्य बघतले की हे बुवा काय बोलू शकतात. या पॉईंटवरती हे बुवा काय बोलतले तेवढंच अभ्यास करतले आणि हय येऊन ताक चढवतले. सगळं अभ्यास होतो तो मुंडू सावंत बुवांचा अभ्यास. जटायूने क्या किया तुमच्या गुरूंचा बुवा जरा गावा. आम्ही अध्यात्म सांगतो बुवा कारण मी गुंडू सावंत बुवांच्या भजनात असतंय म्हणून मी सांगतोय बुवा. 100% नारकर आपल्या कॉलेजचं नाव राखून जाणार. कारण बुवा या डिप्लोमा नवजीवन एज्युकेशन सोसायटी मध्ये बुवा डिप्लोमा इंजिनियर आहे मी. आणि तुम्ही हय येऊन माका थोडे सांगता. हा आणि बुवांनी मगाशी सांगल्यानी औरंगजेबाचा बुवा औरंगजेबाचा मी पण सांगले ना ताक तुम्ही येऊन सांगला. त्याच्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा सांगतं असा म्हणायचा गाणं. जरा युट्यूबला बुवा बघा त्या गाणं माझा. तुम्ही सांगलात ना की म्हणजे मी सांगितलं की औरंगजेबाने नमाज बंद केला. प्रश्न उत्तरी बारीने बुवाने काय मला विचारले की वाल्ल्या कोळ्याचा 100% मी उत्तर देतलंय. पण छत्रपती औरंगजेबाने दुसऱ्यांदा नमाज थांबवला. तो कशासाठी थांबवला आणि का थांबवला त्याचं उत्तर बुवा तुम्ही गजराच्या माध्यमातून द्या. तरच मी कुठेतरी समजेल की तुमचा अभ्यास आहे कुठेतरी. ठीक आहे. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे. भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची
बुवा लाईव्ह चालू आहे, त्याच्यावरती कमेंट बघा काय येतात ते. बिचारे आयोजक येऊन बुवा सांगताय की जरा बुवा कमी बोला, रिस्पेक्ट ठेवून बोला. पण तुम्ही स्टार्टिंग पासून त्या प्रकियात्र्यांचं जोक, त्याच्यामुळे या भजनाची वाट लागलेली आहे. प्रकियात्र्यांचं जोक, नळाचं आणि त्या भजनाचं काय संबंध आहे? आणि बुवा सांगतात मी ऑर्केस्ट्रा केलंय. बुवा जर बाळासाहेबांच्या गाण्यात ऑर्केस्ट्रा म्हणत असत ना, तर त्या बुवा आपण काय म्हणायचा, काय म्हणायचा ना? त्या मायबापाशी तुम्ही श्रेष्ठ आहात. बुवांनी काय सांगितलं, भजनाच्या माध्यमातून काय दिलं. प्रत्येक बुवाची आता ती खासियत झाली आहे. भजनाच्या आधी वजावा जपावा नामाला सांगायचा, रूपावळी आई बाबांचं महत्व सांगायचा. गजन चालू झालो की अहिली त्याली 5-50 गाणी मारायची, ऑर्केस्ट्रा करायचो. छत्रपती शिवाजी महाराजांचा 10 मिनिटं सांगायचा आणि 5 मिनिटं तो गजर घ्यायचो म्हणून गजर घ्यायचो. आता ही आणि त्यातलं ह्यो बुवा, हे बुवा त्यातले असत. बुवा गजराच्या माध्यमातून तुमका आता उत्तर देतलं मी. बघा चंद्रकांत कदम बुवांचा गजर घेणार, जुना गजर. तुका गजरातून नाही करतील. हे पैसे गावले हे वाटून ठेवलेले पैसे काय येणार दिले भजनाच्या माध्यमातून. तुका पैसे दिले नाही ना, म्हणजे घरात काय म्हणून पैसे दिले नाही ना माका लाग, आणि तरी पण तू माझ्या पैशावरती डोळवा. काय सांगायचा. या ठिकाणी नितीन पवार साहेब यांच्याकडून मराठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. तसेच यश कावले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. तसेच स्नेहल चव्हाण या भगिनीकडून बुवा युट्यूबच्या माध्यमातून ते बारी बघतायत आणि ते विचारतायत की बुवा काय भजन चालू आहे, कसे बोलताय तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. त्या भगिनीकडे मराठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग आणि आता एक कलियुग आहे. या कलियुगात काय होत आहे, बालपण गेलं, गोट्या गेले नाहीत, तारुण्य पण नाक्यावरती उभं राहण्यात. आणि जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा काय होतं बघा, तेव्हा आपल्याला रामाची आठवण येते. नामस्मरण करायचं असतं पण तोंडात दात नसतात. तो राम 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 म्हणायच्या ऐवजी लांब लांब लांब, तोंडात दात नसतात. तो बालपण खूप सोपं आहे. आमच्या वेळेला तरी बरी गाणी होती बालपणात. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा. या गाणं चालू होतं की आमची आऊस समोरून म्हणायची, काळा काळा कापूस पिंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांची वारा सुटला रे, ढगांची वारा सुटला रे, ढगांची वारा सुटला रे. आता तुझी काळी दिसते काळी, आता तुझी काळी दिसते काळी, आता तुझी काळी दिसते काळी, आता तुझी काळी दिसते काळी. फुलवती काळा नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा. आजकालच्या लहान मुलांका साधा जेऊ पण ते का मोबाईल लागतात आणि गाणं करतात. तुझ्या चिकना रुपड्याला मग चोरून पाहतोय ग, तुझ्या चिकना रुपड्याला बघ चोरून पाहतोय ग. समोरच्या गाय मारल्या म्हणून माका वासर मारूची सवय नाही. जो तो त्याच्या कर्माचो आणि हे कर्म कुठेतरी शेवटपर्यंत प्रत्येकाला भोगावं लागतं. कारण प्रभू श्री राम 14 वर्ष वनवासाला गेले आणि ह्यो सांगता या कलियुगात कोण रामा. अरे स्वतःचा बुवा तुम्ही आत्मपरीक्षण करा की तुम्ही स्वतः एकपत्नी एकवचनी आहात का. वनवास आता जाऊ दे, या कलियुगात कोण राम वनवास सांगण्यात जातलो. पण जर आपण एकपत्नी एकवचनी असावं ना तर स्वतः काहीतरी आपण राम समजा गोया, तरच काहीतरी भजन करून उपयोग. प्रभू श्री राम 14 वर्ष वनवासाला गेले. का गेले? कारण आधीच्या जन्मातलं त्यांनी केलेलं कर्म सत्ययुगामध्ये प्रभू राम, सत्ययुगामधले परशुराम आणि त्यांचे वडील जमदग्नी ऋषी आणि त्यांची आई रेणुका माता. भगवंताची लीला बघा कशी आहे. जमदग्नी ऋषींनी सांगितलं त्या परशुरामांना, जर तुझी आई रेणुका माता जर यायला उशीर झाला तर तिची मान धडा वेगळी करून टाक.
रेणुका माता गंगेवरती तीर्थ आणण्यासाठी गेली होती आणि थोडासा उशीर झाला त्या रेणुका मातेला यायला. रेणुका मातेला यायला थोडासा उशीर झाला म्हणून त्या परशुरामाने आपल्या आईची मान उडवली. बापाची आज्ञा शिरसावंड मांडली आणि त्या आईची आज्ञा उडवली, मान उडवली आणि ते कर्म कधी भोगावं लागलं? त्रेता युगामध्ये भोगावं लागलं ते कर्म. म्हणून तो प्रभू श्री राम 14 वर्ष वनवासात गेला. बुवा एक कर्म आहे. तो सांगता की बुवा सांगतं की हय भोगतले कर्म तुम्ही भोगलाच बुवा. तुमका 4 पैसे काय तोंडावर फेकले, तुम्ही नुसते उडवाक लागला, नुसतं पैसे गावलं म्हणजे बुवा विषय नाही. बुवांका बोलवा जागेवरती, बुवांका बोलवा जागेवरती. काय डबल वारी असा समोरच्या बुवा उठून जाणार बरा नाही. याचं अर्थ आहे त्यांना माझे गाव सण होचे ना म्हणून ते उठान गेले. बुवांका बोलवा. तर लहान मुलांची गाणी आता जोक पण नाही बघत. तुझ्या चिकन्या रुपड्याला मग चोरून पाहतोय ग, तिला तर झापूक झुपूक वाजत राहतोय. तारुण्यपणात वणी खूप छान सांगितलं प्रेमाचं. प्रेम करा, प्रेम करू नका ह्याच्यातलं मी सांगणार नाही. आमच्याकडे पण प्रेम करणारे खूपच लहान पोरं आजकालची. मी पण असं चाळीतच होतो, ह्याच्यासारखं पैसेवाला नाही चाळीतच. कशी आमच्याकडे कशी गल्ली आहे म्हणजे पोरगो जर ह्या गल्लीतून गेलो तर पोरगी ह्या गल्लीतून जातात घरात म्हणजे. आणि आम्ही असेच पोरगे एरियात उभे असतात, आम्ही बघतो की पोरगे करतात काय. पोरगो ऐसून गेलो काय पोरगी थैसून जातात आणि आम्ही गेलो काय रे काय करतात. नाही अभ्यास दाखवतोय रे. अरे नाही अभ्यास दाखवतो. अरे ठीक आहे अभ्यास दाखव पण अंधारात कसला अभ्यास दाखवतास. म्हणजे प्रेम पण बघा अंधारातला प्रेम. त्यामुळे आपल्या मुलांवरती संस्कार चांगले झाले पाहिजेत. 100% आता सरकारने योजना आणली आहे लाडकी बहीण योजना. पण घरी जर आता गरज असेल ना महाराष्ट्राला तर सुरक्षित बहीण योजनेची पटकन तर नक्की टाळा द्या. कारण आपल्या महाराष्ट्रात ती स्त्री अजूनही बुवा सुरक्षित नाहीये. नुसती दुसऱ्याची उनी धुनी काढली म्हणजे बुवा भजन नाया बुवांका मगाशी चिठ्ठी येईल. पण बुवा 100% आपण पण कुठेतरी विचार केला पाहिजे. तुम्ही अरे तुरे वगैरे करताना आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. मी तुमका अहो जाऊ केलंय 100% सांगते. तुमका मी नावं ठेवत नाही 100% तुमका नावं ठेवत नाही. पण बुवा तैसून 4-5 लोक शपथ सांगताय तुमची शपथ त्यांना विचारा. तो पोरगो होता ना त्याच्या कमेंट बघा काय आणि त्याच्यावरून ते इले माऊली. ठीक आहे काय छोटी छोटी शहरों में बड़ी बड़ी बातें होती रहती. ठीक आहे बुवा मी तुम्हाला माफ केलं अरे तुरे केलात म्हणून काय विषय नाही. हा तारुण्यपण साध्या मुलाच्या खिशात 20 रुपये नसतले वडापाव खाऊ ते पण मित्राकडून घेतलो आणि त्या प्रियसी गाणं काय म्हणतो. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे.
कलियुगातलं पोरगो साधा औषध सांगितलं रे बाबू जा जरा गिरनीर आणि पीठ घेऊन ये शाशा काय म्हणता पण गर्लफ्रेंड कशी होईल का मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वयंगतीचा भारी बायको पाहिजे बायको नखरेवाली होई पण औषध काय सांगणार बाबा जा पीठ घेऊन ये तर नाही तसला काय नाही करतो मग अशी बुवांनी कुत्र्यावरून झोप मारलेली ए तुला सांगू का आता तुझी 3 लग्न झाली सांगू का आता बुवांची 3 लग्न झाली होय होय 3 लग्न झाली सांगतोय पहिली बायको होती बुवांची शाळा मास्तरी होती बुवांचा झाला मस्तपैकी लगीन वगैरे झाला लगीन कार्य वगैरे झाला बुवांका रूम मध्ये टाकलेली हनीमून करू थंडीचे दिवस ना हनीमून करू रूम मध्ये टाकलेली गेले बुवा बायको जवळ गेले बुवा हात टाकणार हात टाकलो नव्हतो ना बुवा तुम्ही सांगलात तर सांगतोय म्हणजे बरोबर ना त्यांच्या तुमचा माका कसा माहिती असतो बुवा हात टाकणार ओंकार टाकूक नाही होत्या बुवा हात टाकणार तेवढ्यात ती जाबडली कुणी कोणाच्या दप्तरात हात घालू नये कशा कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नये ती जाबडली नंतर परत जाबडली ठीक आहे दप्तरात हात घातलास पण कोणी कोणाचे पेन पेन्सिल मोडू नये बुवानी मका फोन केलेली अरे अहो बुवा मी पहिली बायको केलंय खरी पण ती जाबडता हो दप्तरात हात घालू नये म्हटलं जाऊ दे दुसरी बघा तुम्ही बुवानी पटकन दुसऱ्या लगीन केलेली दुसरी गावली ती कॉल सेंटर तुझ्या तोंडाला त्या अमावस्येचं चंद्र तिथे गेलो दुसरी गावली ती कॉल सेंटर झाला धामधूम सामसू मी पण गेलोय कच्ची वगैरे घेऊन वाजव बुवांका आतमध्ये टाकलेली रूम मध्ये हनीमून करू बुवा तुम्ही सांगला असताना सांगता मी 5 नाही बोलू बुवा हात टाकणार टाकून नाही सांगू बरी अरे बाई बुवा हात टाकणार तेवढ्यात बुवा जाव तेवढ्यात ती बायको जावडली अभी सभी लाईने व्यस्त है रुपया थोडी फिर बार ट्राय करे तोपर्यंत बुवांका इलेली रेंज गेली ते त्यांनीच सांगितलं माझा काही विषय नाही हा महेश्वर यांच्याकडून भूषणसाठी 50 रुपयाचं बक्षीस आलं तुषार लाड यांच्याकडून काशीराम परबुवांची आठवण काय बुवा गाण्यासाठी फरमाईश येतं तुम्ही मगाशी साईंचा गाणं म्हटलास ना त्याच्यासाठी ठीक आहे तापण झाला आणि आता बुवांका तिसरी बायको मिळाली बरी मिळाली पण हे कधीतरी वात्रटल्यासारखे करतात किती आहे माहिती कारण त्यांच्याकडे लाडक्या बहीण योजनेचे पैसे देऊ नाहीत बायको बुवा करा ना बुवांची गर्लफ्रेंड पण होती म्हणजे बुवांनीच सांगण्या माझ्या मनाचं मी काय सांगत नाही बुवा तुमची शपथ तुम्ही जर सांगलास ताक मी सांगतलंय बुवा आणि बुवांची प्रियसी काय रे काय बुवा नाव द्यायचं आता एवढ्या रात्री फोन कोणाचो बघितला म्हणजे रामाचा सांगायचं आणि एवढ्या 12 वाजता फोन कोणाचो या बुवा कर्मा लक्षात ठेवा बघितला पटकन ठेवलं नाही बुवांची गर्लफ्रेंड बुवांची गर्लफ्रेंड बुवा गावात जाई होते झाला बाबा बुवा गावात जाई होते वरती गर्लफ्रेंड आणि हे बुवा ती गर्लफ्रेंड थंडी वाजव होती ती का बुवांनीच सांगितले ना मी माझ्या मनात काय सांगित नाही बुवा गर्लफ्रेंड का थंडी वाजव होती आणि त्या ते बुवा मुलगी बुवांका म्हणाली ए मोहन बुवा ती तुमका आली तरी करू शकता तिनं तुमका केला ए मोहना ए मदन मोहना ए मदन मोहना ऐक ना
तू ना माझा गुलाबजाम आहे. हो हो पण ते म्हणाले कसं काय गुलाबजाम. नाही नाही तू असं गुडगुडीत आहेस ना, तुझं पोटबीट पुढे आहे ना, म्हणून तू गुलाबजाम आहेस. म्हटलं होय होय मी गुलाबजाम आहे. होय मी गुलाबजाम ना, मग तू जिलेबी माझी कशी बारीक होता ना अशी ती. ना अशी होय होय अशीच ती. हा. ते रंगात होता बुवा. तो मायबाप रसिक खराब तुमच्यासारखे वय या जिलेबी झाला बाबा त्यांचा रात्रभर चालू. तू माझं गुलाबजाम मी तुझी जिलेबी, तू माझं गुलाबजाम मी तुझी जिलेबी. झाला बाबा. खाली म्हातारे बसलेले ते म्हणतात ए भावा. तू म्हातारे म्हणाले ए भावा त्या गुलाबजाम आणि तुमची जिलेबी राहू दे, खाली तुमचं पाक पडतो तो पहिला भोग त्याचा पहिलं तांबा. आता बुवा सांगते याच्यात नॉनव्हेज आहे बुवा. पाक म्हणजे काय, तुम्ही बोलताना जी लाळ पडा होती ना तोंडात पाक, बाकीचा विषय करू नको हो. ए लबाडा गुलाबजाम कसा बुवा, कसा बुवा आपण काय करतोय ना असं पण बुवा लोकांना हसवता येतं ना. नुसती बुवा समोरच्या बुवा बाई बोलला म्हणजे झाला नाही रे, नाही तर बाईचा विषय तू काल दाखवले असते. लक्षात घे समोरच्या बुवा बाई बोलणं एवढे माझ्यावरती संस्कार आहे. तू माझ्यावरती सांगतो ना संस्कार. माझ्या भजनात ना तरी माझे वडील बसले असत. एक लक्षात ठेवा, आपले जर वडील असते ना, आपले वडील खंबीर असतात आपल्या पाठीशी. कोण जर आपल्या बोललं असत ना तर वडीलच सांगतात आपले तू भीड समोरच्या. काय उद्या झालं ना, उद्या मीटिंग लागली तर मी असं आहे. लक्षात घे शरीरात टाका. तुम्ही काय बुवा बोलताच ना तर सांभाळून बोला. करते ना समाज प्रबोधन काय बघ. हे पैसे वाटून ठेवले की काही नाही. किती ठेवलं पैसे वाटून गावाल्यांका, किती ठेवलं. एकच शॉट चौके छक्के मारून जातले. तू 1-2 रन 100-200 गावले उडवाग लागल. कशा खाता रागवू नको. बीपी हाय करी ना तुझं अजून. काल रात्री एका बुवा तू बीपी हाय केलं. विचार कर कसली त्या बुवांका बारीक भागात पडली त्यांच्या एरियात जाऊन. म्हणतो बारकोआ तुम्ही बारकोआ त्याच्यावर बोला त्याच्यात बारको आयतो म्हणता बारकोआ तुमचं बुवा. ठीक आहे. मगाशी बुवांनी सांगितलं वाल्याकोळी. बुवा वाल्याकोळी पण बुवा साधा नव्हता, गुंड होता. मित्रांच्या संगतीला लागून नारद मुनींनी बुवा सांगू पाहिजे होतं ना, तो नारद मुनींनी कित्याक दिल्याने मंत्र वाल्या काय करी होतो. वाल्याकोळी गुंड प्रवृत्तीचा होता, लोकांना लुबाडायचा आणि आपल्या बायका पोरांचं पोट भरायचं. तेव्हा नारद मुनी त्याला मिळाले. नारद मुनींनी त्याला सांगितलं की वाल्या तू हे पाप करतोय, त्या पापामध्ये तुझ्या घरचे सहभागी आहेत का, तुझी आई तुझी बहीण तुझी बायको तुझी पोरं आहेत का. तेव्हा वाल्याकोळी म्हणाला मला काय माहिती नाही, मी माझ्या घरच्यांना विचारतो आणि सांगतो. झालं बाबा त्यांनी घरच्यांना विचारलं. तो आला परत नारद मुनींकडे आणि सांगितला की नारायणा या पापामध्ये कोणीही सहभागी नाहीये. हे जे मी पाप करतोय त्याच्यामध्ये कोणीही सहभागी नाहीये. तर मग तू एक पाप का करतोय. तेव्हा तुझं आता उत्तर आहे की मला ह्याच्यासाठी वाचन लागता. दुसऱ्याने चगळून टाकलेला सांगून पण हिंमत लागता. वाचन आहे का आता. नारायणाने सांगितलं तू रामनामाचा जप म्हण. पण जेव्हा रामराम उच्चारायला गेला तो वाल्याकोळी तेव्हा त्याला रामराम शब्द त्याच्या तोंडातून फुटत नव्हता. का, कारण त्याचं पापच एवढं झालेलं होतं की रामराम शब्द उच्चारत नव्हता. तेव्हा नारायणाने सांगितलं की तू रामराम म्हणू नको, तू मरामरा म्हण. तेव्हा बुवा त्यांनी मरामरा मंत्र दिला आणि त्याचा रामनाम झाला. पटलं तर नक्की टाळ्या द्या. आणि ह्याच्या पुढे जर तुझं काय उत्तर असेल ना तर मला सांग. हो बुवा हेच येतं हो बुवा. ह्याच्या पुढे काय असतात ना उत्तर तर बुवा सांगा. करा 18 ऋषींची 18 मतं असतात. अध्यात्माच्या जोरावर बुवा आपण बारी करतो ना, पब्लिकचा रिस्पॉन्स ओळखू काय नाही तर ती मायबाप भजनरशी बसले तर एवढे म्हातारे आमची लायकी नाही तरी पण ते टाळी वाजवतात कारण आम्ही बोललेला पट्टा त्यांचा म्हणून टाळी वाजवतात. कळला. त्याला वाटलं पैसे जास्त गावले म्हणून गुरुवाणी गेलो. झालं.
तर राम राम म्हणायला सांगितलं त्या नारायणांनी. आणि त्याच्यानंतर बुवा वाल्ला कोळी पापी असूनही ना माने करायला सर्व पापी त्याची नष्ट झाली आणि राम जन्मावगैरे रामायण लिहून साऱ्या जगाला वंदनीय झाला. तो राम बुवा कोणता असेल ना तर तो बुवा आत्माराम आहे. आणि हा जर आत्माराम शोधायचा असेल ना भूजल तेज समीरक रवी शशी अष्टाधिके असे भरला स्थिरतल व्यापुडी जगदात्मा दशांग मुले उरला. बुवा बेंबी पासून 10 बोट इथे जर तुम्ही घाल ना हे 10वं स्थान आहे ना बुवा 10वा होल तर बुवा ते आपलं हृदय आहे. आणि त्याच्यात बुवा जो आत्माराम वास करतोय तो राम कुठेतरी बुवा समजला ना तर हे भजन केलेल्याचं सार्थक आहे. आणि मायबा प्रत्येकांना काहीतरी दिलेल्याचं सार्थक आहे. लिहून घे सार्थक काय आता तो लिहून तुझ्या पॅन समजल लक्षात घे. दशरथ राजा पण असो कर्मानच मेलेलो पण बुवा तुम्ही एक लक्षात ठेवा मरण कधी कोणाला चुकलेलं नाहीये. ज्या देवकी मातेने 8 मुलांना जन्म दिलाय ती 8 मुलांना पाना पाजू शकली नाही. हे बुवा त्यांचं कर्म होतं. आपण सांगतो की तो देवकीचा पुत्र पण भर यमुना नदी वासुदेव त्या टोपलीत वासुदेव तो घेऊन गेला. तो वासुदेव आपल्याला कधी दिसत नाही. श्यामची आई दिसली श्यामचे बाबा कळले. श्यामची आई दिसली साने गोष्टीला पण श्यामचे बाबा कधी कळले नाही. बाप म्हणजे काय आपण सांगतो बाप वाईट असतात पण या समाजामध्ये बापाला कोण तर जवळची कोण असेल ना बुवा तर ती मुलगी असते. त्यामुळे इथे मुली पण आहेत. एवढंच सांगेन आपल्या वडिलांची आई वडिलांची मान समाजामध्ये खाली जाणार नाही असं कोणतंही वर्तन करू नका. तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. कारण हे बाप आपला बाप असतो. जर आपली मुलगा किंवा मुलगी जर पास झाला ना तर मिठाईच्या दुकानातून पेढ्यांचा बॉक्स आणणारा तो बाप असतो. पण आपल्या मुलीचं मोठेपण सांगणारा पण तो बापच असतो. आणि तीच मुलगी जेव्हा पळून जाते ना 2-4 वर्षाच्या प्रेमासाठी तेव्हा या समाजातली लोक सांगतात तो बघ कलपर्यंत सांगावतो आपल्या मुलीचा महत्व सांगावतो त्याचीच पोरगी आज पळा गेली. तेव्हा ज्या दुःख होतं ना बुवा वडिलांचा त्या मुलींना नाही कळत. लक्षात घ्या 2-4 वर्षासाठी पोरगी आपल्या आई वडिलांना शोधता आई वडिलांना सोडता आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात सत्य सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आई वडिलांची सेवा करा. आपलं ग्रामदैवत आपलं कुलदैवत त्यांच्या चरणाची नतमस्तक व्हा. तुम्हाला काही आयुष्यात कमी पडणार नाही. कारण बुवा आपण म्हणतो छक्के बुवा तो बाईचा विषय तुम्ही माका बाई म्हणतात ना बुवा एक पुरुष म्हणून काय असेल रे माझ्यात कमी तुम्ही माका बाई सांगतात. आवाज असलो म्हणजे झाला नाही बुवा आवाज असलो म्हणजे झाला नाही बुवा. ते साईंचे भक्त तुमका मगाशी गाणं सांगितल्यानी तर बोमटून सांगितलं जरा आहे ना हो जरा इंस्टाग्रामला स्वप्न म्हणून नाव टाका आणि त्याच्यावरती माझे व्ह्यूज बघा. असेच ना आमका भजनात बोलवल्याने गाणं बघा आता कसा गाणं दे. राम नवमीचा सण आला हो आला हो आला राम नवमीचा सण आला हो आला पालखी झाला पालखी झाडलं बोलावून
विषय सांगतो. बुवा बघा, पिन ड्रॉप सायलेन्स आणि हे भांडूप आहे. बुवा सगळीकडे डबल बाऱ्या होतात, सगळीकडे डबल बाऱ्या होतात, पण जास्त डबल बाऱ्या बुवा कुठे होत असतील ना, तर ते फक्त हे भांडूप आहे. याचा जोरदार टाळ्या होते. भजन लोकांना काय व्हाय ना, त्या ओळखूची नाडी वही बुवा. काशीराम परब बुवांची ही बुवांनी गाजवलाय. त्यांचा काय तो गजर होता तुझ्यासारख्या बुवांसाठी बघ. एका कावळ्यानं गरुडाशी केली गोठणकर भाऊंचे शिष्य आमचे गुरुबंधू सुयश काराणे उत्कृष्ट वेगळे आहेत ते. सुयश काराडे तेच कानडे सुयश कानडे यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस आले, स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय सांगतो काशीराम परब बुवा फरमाईश लिहिली बघ. फरमाईश येऊ बघ. अरे बुवा, जर लोक ऐकतायत ना तर काहीतरी आम्ही समाजाला देणं लागतो. तुम्ही काय दिला फटाफट. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. कुठेतरी आम्ही देणं लागतोय. चंद्रकांत कदम बुवा भूषणसाठी 50 रुपयाचं बक्षीस स्वीकारतो. धन्यवाद. कदम बुवा काय होते बुवा, ते काय त्यांची भारूड म्हणायची पद्धत. बुवा लोक ऐकतायत ना, तुम्ही मध्ये डिस्टर्ब नका करू. मी बरोबर काहीतरी लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय. पट्टाय ना मी सांगितलेलं. देवा गाणं बघा बुवा, देवा गाणं ऋषी मुनी मानव. काय कदम बुवांची आमची वंशावळ आहे, तर त्याच पट्टीत बुवा भजन होऊ पडा. काय कदम बुवांची वंशावळ सगळेजण चालवतात, पण कदम बुवांचा भात जर कोणत्या बुवांमध्ये दिसत असेल ना, तर ते आपल्या घाटकोपरचे राजापूर केळवली गावची शान लक्ष्मण गुलाब बुवा एकदा जोरदार टाळ्यामध्ये. त्यांच्यानंतर माझे गुरुवर्य गणेशजी पांचाळ बुवा, जाणवणे गावचे रत्न बुवा, रविकांत राणे बुवा. काय जण लावतात ना, पण मी त्यांची भजनं ऐकलंय ना, त्यांच्यामध्ये बुवा तो बाजा एकनाथ कांडर बुवा काय भजनं होती त्यावेळेस. देवा दानव ऋषी मुनी मानव, देवा दानव ऋषी मुनी मानव, देवा दानव ऋषी मुनी मानव, देवा दानव ऋषी मुनी मानव. की बालीचा विषय काय आहे ते सांगतात की कर्जाऊ मस बुवा बँकवाले पण कर्ज देताना मस बघतात
पारख करतात त्या म्हशीची की दिवसात 3-4 लिटर दूध देऊ शकता काय. तू खोपशी म्हस, लक्षात घे, खोपशी म्हस आहे का, कोण देते त्याला कर्ज. आणि बालीचा विषय, बुवा जातील मी गोसावी असेल, जातील मी गोसावी असेल. आमच्याकडे बुवा एका बाली नाही म्हणत, एका मुद्रिका म्हणतात आमच्याकडे. दोन्ही कानात होते बाली, पण हे बुवा जाऊन येऊन या बालीवरती, त्याच्यामुळे एक बाली माझी पडली आहो. आत्ताच कोंड्यात बाली होती यांच्या बरोबर, काढल्या दिवशी आम्ही ट्रेन मध्ये पडली ती बाली. आता एकच बाली उरली आहे बुवा. त्याच्यामुळे आणि ही बाली तुका माहित असत ना, आम्ही कशात बाली घालतो ना गोसावी, तर जरा सांग. आम्ही होल करतो ना कानात, त्याच्या मागे पण मोठा इतिहास आहे बुवा. तुझ्यासारख्या बुवांका आम्ही गुरु देतो, लक्षात घे. सद्गुरु घेतलाय बुवा मी, म्हणून आम्ही कुठेतरी ना बुवा अध्यात्म याचा प्रयत्न करतोय, काहीतरी वाचना म्हणून. शिंदे यांच्याकडून एकच राजा नक्की म्हणणार. हा, बालीचा विषय झालो. आईचो बुवा, आई आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. शहाजहान, औरंगजेबाचे वडील शहाजहानने ताजमहल बांधला. आपण म्हणतो की ते जगातलं पहिलं आश्चर्य आहे ताजमहल, पण बुवा जगातलं पहिलं आश्चर्य जर का बुवा असेल ना, तर बाळ जन्माला येण्यापूर्वी आईच्या स्तनामध्ये बुवा 1 दिवस आधी दुधाचा पाणा तयार होतो ना बुवा, ते जगातलं पहिलं आश्चर्य आहे. पटलं तर नक्की टाळा द्या. टाळ्या पैशासाठी नाही हो बुवा, फक्त तुमच्या टाळ्यांची आमका भूक आहो. ह्या बुवांका पैसे गावले म्हणजे बुवा श्रेष्ठ, पण माझा तसा नाही. माका टाळी देवा, मी बुवा कॉम्प्युटर इंजिनियर असे, माका पैशाचा काय विषय नाही. हे घे तुझा पैसे वळणा घे, हे बघ, ए दिल दोस्ती, भीक मला दे पैसे. बुवा अरे हल्के भी लिया क्या मेरे को. हा शक्याचा बुवा 14 वर्ष वनवास. बुवानी सांगितलं, मी पॉइंटला पॉइंट धरूनच बोलणार, मी वावत नाही जातलंय. आपण म्हणतो हिजडे, आपण म्हणतो हिजडे ट्रेन मध्ये येतात, त्यांना आपण 10,000 रुपये देतो. का देतो त्याच्या मागे पण बुवा इतिहास आहे. जेव्हा प्रभू श्री राम 14 वर्ष वनवास भोगायला चालले होते, तेव्हा त्या अयोध्येच्या सीमेवरती काही लोक सोडायला आलेले त्या प्रभू श्री रामांना. तेव्हा त्या प्रभू श्री रामांनी सांगितलं, तुम्ही जेवढे स्त्री पुरुष या ठिकाणी आहात तेवढ्यांनी आपापल्या घरी निघून जा. झालं बाबा, प्रभू श्री राम 14 वर्ष वनवास भोगायला गेले. त्यानंतर 14 वर्ष वनवास भोगून आले. त्यावेळेला त्या ठिकाणी बुवा अयोध्येच्या सीमेवरती काही लोक राम नामाचा जप करत होते, राम नामाचा जप करत होती. त्यावेळेला प्रभू श्री रामांनी त्यांना विचारलं, अरे तुम्ही या ठिकाणी काय करताय, तुम्हाला मी घरी जाण्यास सांगितलं होतं. त्या ठिकाणी त्या माणसाने काय सांगितलं बुवा, की प्रभू श्री रामा तुम्ही आम्हाला सांगितलात, तुम्ही काय सांगितलात की या ठिकाणी जेवढे स्त्री पुरुष आहेत तेवढ्यांनीच घरी जावा. पण प्रभू रामा आम्ही धड स्त्री पण नाही, धड पुरुष पण नाही, आम्ही तृतीय लिंगी आहोत. त्यावेळेला बुवा त्या प्रभू श्री रामांनी आशीर्वाद दिला त्यांना की येणाऱ्या कलियुगात तुम्ही ऊन वारा पाऊस याची कशाची चिंता न करता तुम्ही राम नाम जपलात. त्याच्यामुळे मी तुम्हाला असा आशीर्वाद देतोय, येणाऱ्या कलियुगात तुमच्या तोंडून निघालेला शब्द हा सत्य होईल. म्हणून बुवा ट्रेन मध्ये छक्के किंवा तृतीय पंथी आले तर आपण त्यांना 10 रुपये देतो. का देतो? कारण त्यांच्या तोंडातून निघालेला शब्द हा खरा होतो. म्हणून बुवा तुमच्यासाठी एक गाणं, किसी के हाथ में हीरा, किसी के कान में हीरा, मुझे हीरे से मतलब क्या, मेरा तो यार है हीरा, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया.
चित्रपट कसा होता? कजरा मोहब्बतवाला. कसा प्रेम पण वेगळा होता. कजरा मोहब्बतवाला, अभियो ने ऐसा डाला. कजरा मोहब्बतवाला, अभियो ने ऐसा डाला. तेव्हा ना हिंमत होती, हिंमत. समोर पोळी जेव्हा खायची, पोळी दिली ना त्यावेळी हिंमत होती. काय हिंमत? हो बस घराच्या मागे वेग. तुमको प्यार हो सजना, तुमको प्यार हो सजना, तुमको एवढी पैशाची हवा ना, आता घरात जाताना ट्रेनने जाशील ना, आता या ट्रेन मध्ये गाणं चालू कर बघ. मागाशी सांगले प्रेमाचा. अहो बुवा 40-42 वर्षाची पोरांची लग्न म्हणत नाही, कोण असत काय लग्नवाले. त्यांनी आता विषय सोडून द्यायचो. आता याकच करायचा बुवा, आता याकच करायचा. दीपिका पदुकोणचो फोटो वॉलपेपर लावायचो, जायचा काय होतला. एक मिनिट बाबा, लगीन झालेल्यांचा होतला देवांचा चोच दिलेली दानू नक्की घेतो. त्याच्यामुळे लगीन होतला सगळ्यांचा काय विषय नाही. झाला तरी लगीन झाल्यानंतर अहे याच्याकडे देवाकडे तो संतोष शिंदे मगाच्या गाण्यासाठी 100 रुपये टोटल पाहिजे तुझ्या
मगाशी राजसाहेबांसाठी बक्षीस आलेलं फरमाईश आहे काय बाळासाहेब ठाकरे नंतर जर मराठी माणूस ताट मानाने जगतोय ना तर ते फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे. कारण कोण जर मराठीच्या अन्यायाच्या विरोधात कोण असेल ना मराठ्यांच्या विरोधात तर कॉलर पकडण्याची हिंमत जर कोणामध्ये असेल तर राज ठाकरे साहेबांच्या त्यांचं गाणं हिंदवी पाना मनसे कणा गाना वाग एकला गाना वाग एकला शिवराय आपल्या विरोधात मराठी लोकांच्या विरोधात कोण उभा आहे तर डायरेक्ट जाऊन दुकान फोडण्याची पण हिंमत ना त्या राजसाहेब ठाकरेंच्या हातामध्ये इंग्लिश पाट्या गेल्या पाहिजे मराठी पाट्या आल्या पाहिजे हिमतीने सांगणारे कोण असतील ना तर ते राजसाहेब ठाकरे तुमका याक सांगते ह्या गाण्यातूनच तुमचं उत्तर बघा लेटेस्ट मध्ये सॉन्ग आहे असा गर्वाना फुगू नको गर्वाना फुगू नको माझ्या रे माझ्या रे माझा फरमाईश लोकांच्या एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव एकच राजा इथे जन्मला
या ठिकाणी बक्षीस आलाय विचार करून ठेवले नाही. बघा काय ते काय सांगतले मग बघू द्या. बक्षीस आलाय एकदा छातीवरती आपल्या शिवाजी महाराजांसाठी हात ठेवून मी शिवगर्जना घेतोय. फरमाईश आहे डोळं फाटलो तरी त्याला कोणतायचा सगळ्यांनी उभे राहा. गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान देष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय भवानी जय भवानी जय शिवाजी महाराज बहुत राज भजन है सरला बुवा नाहीतर चालू करतात काही करा. परत चालू करा. काय टाइम बारा मंडळ मोठं आहे. तुला खांद्यावर घेईन, तुला बालकीत मिळवीन. तुला खांद्यावर घेईन, तुला बालकीत मिळवीन. काही बाबांनी केलेला काही चालत नाही. काही बाबांनी केलेला काही चालत नाही. काय बुवांना पण गजर द्यायचा. बुवा बोलता बोलता मगाशी म्हणाले सुजय कानडे बुवा यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं बक्षीस आला आलंय. धन्यवाद. बुवा बोलता बोलता मगाशी म्हणाले की भजन नववेरे पैसे कदम बुवा का वाटा बाया काहीतरी तुमचा आहे तुमच्यापाशी परी तुम्ही जागा चुकलाशी. जो बुवा पूर्ण गाणं घ्या. भजन नववेरे फॅशन या अभंगात जर तो गजर म्हणत असत ना तर त्या बुवान घरात जाऊन ना पहिली पोथी पुराण वाचूची असतात आणि तो बघा कसं अभंग भजन नववेरे फॅशन हे भजन 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 नववेरे ज्याला तो येईल तसा तो गाईल आपलीच ते करू नाही लागलं. प्रथम मी तुम्हाला सांगितलं ते वेळे वापुडे म्हणून मग राखे दिन राहता वेळ जाता तरी आता ज्याला जो कसं येईल तसा तो गाईल. म्हणताना सांगितलं आणि तुम्ही काय म्हणताय कसं भजन करावं कसं आवाज लावा काय भजन आहे. कारण गुरुला भगवंताने देवा संस्कार आणि ते सांगतात की आपल्या मुलांवरती संस्कार चांगले ठेवायचे. बुवा लोकांनी तुमच्याकडून काय संस्कार घ्यायचे. तुम्ही रूपावळी जो नळातून जोक मारला त्याच्यावरून काय संस्कार घ्यायचे सांगा ना. मराठी भाषा वळवावी तशी वळते. मी जोक मारलाय पण बुवा त्या जोकचा मी विश्लेषण केलंय. नाही तर तुम्ही सांगशाल पाकाचा जोक सांगू तुका लाज नाही वाटला काय हे बोलतले बुवा. कारण एक ट्रॅक ठरलेलो घोडो कसो आणि गाडो सगळे घोडो कसो सरळच बघतो. बाजूचा काय ना बाजूचा मरण देत भंगत देत काय नाही. जो ट्रॅक हा घराकडून काच करून दिले बाकी काय नाही करू शकत. कदम बुवांचा गजर तो घेतोय आणि बुवांकडे मी गजर देतोय. बुवा नाही भेटला ठीक पक्वच घे पक्वच घे. सरळपणाला स्वतः चालना उपदेश करतोय जना. कदम बुवांचा गजर आहे ऐकण्यासारख्या आणि या
गजरातून काहीतरी समोरच्या बुवाने घेण्यासारखं आहे. काय मला जे वाटत होतं जे माझ्या वाचनात आलं ते मी कुठेतरी देण्याचा प्रयत्न करतोय. बुवा मला फेसबुकला पण मेसेज येत आहेत की खूप छान बारी करताय तुम्ही. समोरच्या बुवाने बोलला म्हणून त्यांचं कर्म त्याच्याकडे. तुमका पाहिजे तर स्क्रीनशॉट दाखवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडे मेसेज येतो. सरळपणानं स्वतः चालना उत्कर्ष करतो जना. आता पुरे शाणपणा विठ्ठल विठ्ठल म्हणा. सरळपणानं स्वतः चालणं उद्देश करते त्यांना. जर आपण जर समोरच्याला काहीतरी शिकवू असतो ना तर आपण त्या पात्रतेचे आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आपण जर जगाला तेच सांगतोय ना तर आपण किती पाण्यात आहोत आपल्याला किती ज्ञान आहे ते कळलं पाहिजे. तर कुठेतरी भजन करून फायदा आहे. लोकांचा केवढं पटकन आपण कोरडं पाषाण. समाजाला आपण काय देतोय? आई वडिलांची एक कॅसेट 30 रुपयाची कॅसेट. गुंडू बुवा सांगतात तुझे पाडकर बुवा सांगतात का हा येऊन सगळं ऐकता आणि लोकांचा खुळी बनवायची. एवढे बायकाप्रती खुळे दाखवाया भांडूपा भांडू. आणि नशीब लागता वर्षातून एकदा भांडूप मध्ये बुवा बारी झाली पाहिजे. बुवा नशीब लागता भांडूप मध्ये बारी करू. काय भजन गातोय काय भजन गातोय दुसऱ्याचं देतोय फुगडी कुठं. बुवा मातृदिन नाही पितृदिन नाही आज रुपाळीचे आहे का. बुवांनी सांगितलं आई वडिलांचं महत्व. बुवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगितलं पाहिजे ना. बुवांनी खूप छान सांगितलं. संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यासाठी जर कोणी काही केलं असेल ना तर ते संभाजी महाराज होते. आता मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा चित्रपट आला. तो पुष्पा मधला झुकेगा नाही साला म्हणणारा तो पुष्पा किती जणांचा आदर्श असेल आम्हाला माहिती नाही. पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत हातातली नख काढून पायाचे लगदे तोडून डोळ्याची बुबुळ काढून ज्यांनी स्वराज्यासाठी त्या औरंगजेबासमोर ठामपणे निधड्या छातीने उभं राहून झुकेगा नाही साला म्हणत त्या औरंगजेबाला आपली अवकात दाखवली तो संभाजी महाराज जो आपला आदर्श असला पाहिजे. एक नंबर म्हणजे का वाटतं काय त्या का वाटला वारंग म्हणजे काय वेगळं वाटलं काय असं रे हे किस झाड की पत्ती तू हे प्रारब्धाचे लिखिता कोणाला कळेल का. आणि धन्यवाद हो माऊली. प्रारब्धाचे लिखिता कोणाला कळेल का आणि या कुत्रा धरून पार दिलेला या वाघास मारील का. वाघत असतात बाहेरचे कुत्रे येऊन तुझ्यासाठी भुंकले ना आम्ही इज्जत नाही देत. तुझ्यासाठी एक गाणं नाही भजन मी ते काय बोलले बुवा की माका पेटवतले पण भजन मी पेटवते नाही. पण माझ्या बुवांच्या अंगात ताकद ते माका एका मुटक्यात गार करते पण माझा तोंडच कापे काय गार. आता आपल्यावरती आपण जर
या नवसाई मित्रमंडळाने एवढा मोठा प्रोग्राम केला, कोणतरी जळणार असतात. हो. पण लक्षात ठेवा, कोणता? आपले तरी कोणता? तोंडावर कोण बोलत नाही, मागणा बोलतात. त्याच्यासाठी एक गाणं. बोल 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 बोल. जळणार जळणार पळणार पळणार बुवा, 2 कडवे बाकी आहे, देणार तुम्हाला गिटार. आठवा झोपलेला वाटतं. कोण त्यांचा जो चाले जगात बोले त्यांचा जो चाले. आपण जर मायबाप रसिकांसमोर काहीतरी बोलतोय ना बुवा, तर त्या मायबाप रसिकांना वाटलं पाहिजे की हा बुवा जे बोलतोय तो आपल्या वैयक्तिक जीवनात तसा वागतोय. मगाशी मी बुवांना बोलता बोलता विचारलं की तुम्ही एकपत्नी एकवचनी आहात का? जर तो खरं जर तो राम असला असता ना, तर तो बोलला होता होय मी एकपत्नी एकवचनी आहे म्हणून. बुवांका चष्मा लागलेलो आणि बुवांनी माका एकदा सांगितलं नाही, हो सोपतील बुवा माकडा चष्मा लागलो. तर म्हटलं मग त्यात काय, मग चष्मा घाला. नाही चष्मा घातलाय खरो, पण शेजारी म्हणता की तुम्ही चष्म्यात ना बरे दिसणार नाही. शेजारी म्हणता चष्म्यात तुम्ही बरे दिसणार नाही. तर मी सांगले मग चष्मा काढून ठेवा. अहो चष्मा काढून ठेवलंय, पण माका बंगली शेजारीनच दिसणार आहे. त्याच्यामुळे आपण काय बोलतो याला महत्व आहे. पण काय सांगतोय बघा, जैसा बोले ना चाले जगात चाला अनुभव लागतात. काही लोकांची नाडी बघ ड्रॉप सायलेन्स लोक ऐकतात ना, त्याला टेपे लागतात. आपल्या कसं नाही, आपण डोक्यात असतो. खालची मंडळी सांगते तो आम्ही बोलणार आम्ही नाही. अनुभव नसता म्हणती याला जे आता गाणं चाललंय लेटेस्ट मध्ये साईबाईंचं ते गाणं घेण्याचा प्रयत्न करतो. तिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तुला वाटे, धन्य तुला वाटे. चुकलं तुझा पाय रडते घाई घाई
आई वडील नाहीत ना, त्याला आई वडिलांचं महत्व काय ना ते माहिती आहे. आपल्याला आई वडील आहेत तो, पण कुठेतरी आपले आई वडील आहेत ना, तर त्यांची कुठेतरी आपण सेवा केली पाहिजे. साधा पबजी आणि फेसबुक वरती बसणारा मुलगा जर आपले आई वडील दमून आले तर साधा आजकालचा मुलगा पाणी पण द्यायला उठत नाही, शोकांतिक आहे. त्याच्यामुळे आपण काहीतरी मुलावरती चांगले संस्कार केले पाहिजे. आई वडिलांनी काहीतरी संस्कार केले पाहिजे, तेवढंच मी सांगेन. कारण आई वडिलांशिवाय दुसरा परमेश्वर नाही. देवाला सगळीकडे जाता नाही आलं म्हणून त्याने आई वडिलांना आपल्यापर्यंत पोहोचवलंय. त्या एकदा आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या उडे. धन्यवाद. या ठिकाणी लोक असतील की नाही माहिती नाही, एवढा वेळ मला सहन केला, सर्वांचे आभार मानतो. जे काय मी चांगलं सांगितलं असेल ते तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ. जे काय वाईट असेल ते माझं असेल, काय माझ्या तोंडातून चुकून काय वाईट शब्द केला असेल सर्वांची माफी मागतोय. बुवा तुमच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. जर तुम्ही काय बोललात तर अभंगाला मी 100% बोलणार, त्याची परतफेड करणार. कारण बुवांना आता बुवा अजून किती रवल्या, 1000 रुपये रवले आता वाटलेले. बघितला चिडला बुवा, घाबरले नाही. त्याच्याकडे देण्यासारखं काय नाही, कारण एक आई वडिलांचा ट्रॅक ठरलेला आता परत ऑर्केस्ट्रा नीला कडी भुसा तुझ्या पोटात भुसू पडतो. तू शेरडी शिकारी ठीक आहे. मजाक म्हणून बुवा चरणाची नतमस्तक. आता काय बोला नको बुवा, रिक्वेस्ट आहे. लोक थांबल्यात, काहीतरी समाज परिवर्तन होऊ दे, काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांच्या चरणाची नतमस्तक आहे. चंद्रकांत कदमचा जुना टाळांचा अभंग टाकतोय, जो त्यांनी गाजवलेला होता. आणि इथेच मी माझा घडत प्राण्या राम बजावा रे, मनी हा गर्व नसावा रे. प्राण्या राम बजावा रे, मनी हा गर्व नसावा रे. प्राण्या राम बजावा रे, मनी हा गर्व नसावा रे. कहाणी चौघडा धोतर जोडा. एकदा ना साऊंड वाल्यासाठी टाळ्या होते, कारण खरंच एवढे बारी केले. माझी ही बुवा 22वी बारी आहे, 22 बाऱ्या झाल्या या वर्षात. पण पहिल्यांदाच मला एवढी चांगली साऊंड सिस्टम मिळाली आहे. खरोखर तुमच्या धंद्यात देव बरकत देव, तशीच मी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमचे परम माऊली खरोखर भांडूप म्हटल्यानंतर ना शपथ कहाणी चौघडा धोतर जोडा. मला काय जण सांगतात की मी गुंडू बुवांचा शिष्य असेल, पण बुवा त्यांच्या भजनात राहून ना बुवा काहीतरी अध्यात्म वाचन करूचा. ते कसा सांगतात त्या म्हणायचा ना, त्या बुवा काहीतरी मी शिकले. त्यांच्यामुळे भजनात राहून आपण कोणाच्या भजनात राहून काय शिकता त्या महत्वाचा. कदम माऊली बरं नव्हे, बस झालं त्या टॉनिक, त्या माझी जीवच पुऱ्या. काणी चौघडा धोतर जोडा, बसाया खासा घोडा. यमराजाचे बोलावणे शेवटीचा शिदोरा. उंच उंच लुगडी पाया बुगडी, मी पणाची फुगडी. 4 युग झाली, सत्ययुग त्रेतायुग. सत्ययुगात 4 नावाचा राक्षस होता बाणासूर. त्रेतायुगात रावण नावाचा राक्षस होता. द्वापार युगात कंस मामा रावण. आणि या कलियुगात
मीपणाचा जो रावण आहे ना तो तुमका बुवा मीपणा झालेलो हा. की माझ्यासारखं बोंबाटणार कोण नाही, माझ्यासारखं समोरच्या बुवावर वार करणार कोण नाही, तो बुवा तुमका मीपणा झालेलो. आणि हाच हे तुम्ही त्या कर्म भोगला असेल लक्षात ठेवा. लोक काय बोलतील मका फरक नाही हा. पण लोक उद्या सांगा की तो सुकडो बुवा होतो ना तो बाबा बरो होतो, एवढंच होतो ना पण बरा होतो. त्याका म्हणतले साप आणि त्याका म्हणतले नाक, आणि आपल्या मालवणी भाषेत म्हणतले तो सापड होतो ना तो बरो होतो, पण तो नागाचा काय करतले तो होतो ना तो जरा वात्रटल्यासारखं होतो, रागात ठेवून बारी करत होतो. करतोय बुवा रागात बारी, कसे ठोके बसतात तुमचे डोके मका वरवर लागले, माझे तर तुझ्या काळजात घुसले. उंच उंच लुगडी पाया मुगडी मीपणाची फुगडी, यमराजाचे येईल बोलावणे. यमराज जेव्हा येतो ना साध्या शर्टाचा बटन लावून पण वेळ नसतो, त्याच्यामुळे आपला कर्म चांगला होया. यमराजाचे येईल बोलावणे स्मशानी काया माय बाप बहीण भाऊ अवघात भरला थाट, मेल्या मागे सर्व राहील. मेल्यावरती कोण नसता, बायको पण माझा लगीन होकणा, बायको पण येतली उंबरल्यापर्यंत माझं मोहन गेलो गेलो म्हणजे बुवा तुम्ही नाही जाऊच तसे. मी वरती गेले तर मी काय करते मागा पण उचलते 13 दिवसाच्या. माय बाप बहीण भाऊ अवघात भरला थाट, मेल्या मागे सर्व राहिले बायको दावी. भांडा भांडा दौलत झेंडा, भांडा भांडा दौलत झेंडा, खायाला उन उन मांडा, मडक्यामध्ये पाणी तापते होत्या भवती. तुका म्हणे समजा मिळून जा. तुकाराम महाराजांनी सांगितलंय दास तुका म्हणे समजा मिळून जा, तेच तुमच्या गमजा. जे काय हाय त्यावेळेला होतं की गेल्या जन्माचं पुढच्या जन्मात भोगायचं, पण बुवा सकाळी केलेला आज रात्रीपर्यंत तुमका भोगून जा. लक्षात ठेवा. दास तुका म्हणे समजा मिळून जा, येथेच तुमच्या गमजा, मेल्या मागे सर्व राहिले लुटतील भुरजा.
एकदा मला जे पक्वासन करतायत एकदा जोरदार टाळ्या होते बुवा ते 12वीला आहेत. त्यांनी माझ्या गुरुजींना पक्वासन केली मनीष घाडीगावकर त्यांचे ते बंधू आहेत भूषण घाडीगावकर एकदा जोरदार टाळ्या होते. काय बुवा आम्ही ना काहीतरी आमच्याकडे आसाना म्हणून बुवा त्या गावावरून मी त्याला बोलवलंय ते रामगडातून आले एकदा जोरदार टाळ्या होते. भाऊ आई गवळी त्याचा बुवा तुझारी किती आहे माझा तो विषय नाही आता बुवा त्याच्या जाताना मला 2000 रुपये द्यायचे का कारण ते एवढ्या 500 नाही स्वामी समर्थांची शपथ त्याला मी आता 2000 रुपये देतले कारण 500 किलोमीटर वरतो आला एकटा आला बिचारा ठीक आहे. आणि गजराची पोचका होती बुवा तुमच्या एका कमेंट बघा काय इले आणि माका कमेंट बघा काय इले बुवा जरा बघा आणि ह्याच्यावरून लाईव्ह बारी चालू आहे त्याच्यावर बुवा काय आता बघा ठीक आहे. धन्यवाद माझे सगळे तर अवघे विश्वाची माझे घर त्या तर आहे औदुंबर. धन्यवाद. किडा नको